महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी। महा एनजीओ फेडरेशन द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त कचरा व्यवस्थापन या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार निर्मला थोरमोटे यांना जाहीर झाला असून 12 मार्च 2023 रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। निर्मला थोरमोटे यांनी आजूबाजूची अस्वच्छता, कचऱ्याची परिस्थिती पाहता कचरा व्यवस्थापन या विषयावर काम सुरू केलं। प्रत्यक्ष परिस्थिती नक्कीच भयंकर होती, यासाठी प्रथम वैयक्तिक पातळीवर कचरा व्यवस्थापन सुरू केले। ओला सुका वेगळा करतानाच प्लास्टिक पासून सुरुवात करून जमेल तितक्या प्रकारांमध्ये कचरा वेगळा करत कचऱ्याची जबाबदारी सफाई कर्मचारी, सोसायटी, कचरा उचलणारे वाहन, प्रशासन यापैकी कोणावरही न पडू देता त्यांनी स्वतः घेतलेली आहे। नंतर डू सेव्ह फाउंडेशन ही स्वतःची सामाजिक संस्था स्थापन करत या संस्थेच्या माध्यमातून स्वतःची सोसायटी, परिसरातील सोसायट्या, शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या क्लब यातून जनजागृती सुरू केली। फक्त जनजागृती न करता त्यांचा पाठपुरावा करत पुनःप्रक्रिया करणाऱ्या संस्था शोधून काढून प्लास्टिक कचरा संकलन सुरू केले। हे करत असताना अनेक स्वच्छता अभियानही केले। अशा स्वच्छता अभियानामध्ये परिसरातील नागरिकांना सहभागी करून घेऊन त्यांना माझा कचरा माझी जबाबदारी इतकंच नाही तर माझा परिसर ही माझी जबाबदारी आहे याची जाणीव करून दिली, ज्यामुळे अनेक जण कचरा व्यवस्थापन करू लागले। समर्पित भावनेने काम करत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाने स्वच्छ भारत सर्वेक्षण 2022 आणि 2023 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केली। फक्त पुणे शहरातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही प्रत्यक्ष तर कधी ऑनलाईन जनजागृती आणि मार्गदर्शन चालू असते। क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही प्लास्टिक कचरा संकलन ही संकल्पना राबवण्यास त्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे। एकूणच कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण आणि जीव वाचवण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। कचरा व्यवस्थापनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्वतः उदाहरण बनून त्या 24 तास प्रयत्नशील आहेत। आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। कचरा व्यवस्थापन विषयात विशेष योगदान देणाऱ्या निर्मला थोरमोटे यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो। कचरा व्यवस्थापन येत्या काळात आपल्या भारत देशासाठी महत्त्वाचे योगदान नक्कीच देईल अशी खात्री वाटते। महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी।